2 दिवसापूर्वी साहेब अजितदादांचा बारामतीत मेळावा झाला. भाषण त्यांनी केलं, मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे. आता परत या गोष्टी काढू नका. पिपाणी चिन्हामुळे आपल्या पक्षाला फटका बसला होता. पिपाणी चिन्ह आता गोठवलेलं आहे. कितपत पुढे फायदा होईल या आपल्या तुतारीचा? फायदा होईल, कारण आम्ही जो स्टडी केला होता पिपाणी आणि तुतारी याच्यामुळे आमच्या अनेक जागा सरकारच्या आल्या. मी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचा आभार मानतो की त्यांनी आमची जी तक्रार आहे तिचा स्वीकार केला आणि त्याच्यात दुरुस्ती. सर, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जे शेतकरी झाले होते मे महिन्यातली देखील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही. सरकारने आज पुन्हा निर्णय घेतलेला आहे की माती आणि मुरुम शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल, परंतु मे महिन्यातल्या शेतकऱ्यांना देखील मदत नाही, फक्त घोषणा होत आहेत. आज माझ्याकडे सकाळी सोलापूरच्या भागात शेतकरी आले, त्यांनी जिहार निघालाय माती फक्त घ्यायची कुठं, माती आणायची कुठं, दुसऱ्याच्या शेतात नको ना करत. आणि त्यामुळे त्याच्यात काय अर्थ नाही. बघूया, उद्या मी सोलापूरला जाणार आहे, तिथल्या स्थानिक लोकांची आमदारांची चर्चा करणार आहे. 70,000 कोटीची आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची. 20 जून पर्यंत मुदत मागितली या सरकारने कर्जमाफी करता. सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन देणार? बघायचं काय करतात. सर, एक शेवट त्याचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधीच अनेक जे आहेत आरोप होत आहेत, निवडणूक आयोगांवर आरोप होत आहेत, ज्युडिशरीवर आरोप होत आहेत. याच्या स्वायत्त संस्थांची सध्याची परिस्थिती की विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असं मला वाटतं. कसं विश्लेषण करायचं त्याचं? असं की इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ही जपली पाहिजे. आणि ती भूमिका आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी गेले अनेक वर्ष घेतली. पहिल्यांदा इन्स्टिट्यूशनचे काही निर्णय त्यांच्या चौकशीच्या बाहेर होत आहेत असं लोकांना वाचायला लागलेले, आणि त्यामुळे साहजिकच इन्स्टिट्यूशनच्या संबंधीची आशंका लोकांच्या मनात येते. पण तरी या इन्स्टिट्यूशन तिची प्रतिष्ठा ही त्यांनी जतन केली पाहिजे आणि आम्ही लोकांनी तिचं राजकारण आणता कामा नये. या जवळ्या पाहिजे, त्याचं स्वायत्तता ही टिकवली पाहिजे. 2 दिवसापूर्वी साहेब अजितदादांचा बारामतीत मेळावा झाला. भाषण त्यांनी केलं, मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे. आता परत या गोष्टी काढू नका.